नमस्कार मित्रांनो, मी सुशांत जाधव जे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आपण राहणार आहोत आमच्या चिंचपोकळीमधलं एक असं मंडळ आहे जे गेली 74 वर्ष राम जन्मोत्सव साजरा करत आहे. या मंडळाचं नाव आहे अष्टविनायक क्रीडा मंडळ. या वर्षी अष्टविनायक क्रीडा मंडळाचा राम जन्मोत्सवाचा 75वा वर्ष आहे. तर ह्या 75 वर्षाचं औचित्य साधून मंडळानं विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे. ते कार्यक्रम आपण आपल्या ह्या ब्लॉगमध्ये पाहणार आहोत. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत जरूर बघा. व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक, कॉमेंट, शेअर करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा. शेजारची बेल आयकॉन दाबून नोटिफिकेशन ऑन वरती क्लिक करा, जेणेकरून आपल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल आणि आपला व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर बघता येईल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आपण आता पाहतोय या ठिकाणी गरमागरम बुंदी तळण्याचं काम चालू आहे. यावर्षी अष्टविनायक क्रीडा मंडळानं 10,000 लाडू ह्या रामजन्मोत्सवानिमित्त बनवण्याचे ठरवले. शुद्ध तुपातले लाडू या ठिकाणी बनतायत आणि याचा दरवळ संपूर्ण आपल्या दत्ताराम लाड मार्गावरती पसरला होता. मंडळाचं यंदाचं 75वं म्हणजेच अमृत महोत्सवी वर्ष असल्यामुळे लाइटिंग सुद्धा तितकीच साजेशी अशी केलेली होती. लाईट साई रेडिओ आणि डेकोरेटरचे श्री दिनेश पेडणेकर यांनी केले होते. पंच्याहत्तर वर्ष असल्यामुळे यावर्षी शोभायात्रेचं सुद्धा आयोजन करण्यात आलं होतं. इमारतीमधील सर्व महिला भगिनींनी या ठिकाणी लेझिम नृत्यसुद्धा सादर केलं. भवानी 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 बसली ओठी कळी, आम्ही अंबेचे गोंधळी, अंबेचे गोंधळी, आम्ही अंबेचे गोंधळी. खूपच सुंदर असा लेझिम नृत्य या ठिकाणी सादर झालं व संपूर्ण विभागातील लोकांना हा नृत्य प्रकार खूपच आवडला. तर अशा रीतीनं शोभायात्रा पार पडली आणि दुसरा दिवस होता तो म्हणजे पूजेचा. आणि आपण इथे पाहतोय ते म्हणजे आपले रांगोळी आर्टिस्ट संजयजी दळवी या ठिकाणी रांगोळी साकारत आहेत आणि ते खूप सुंदर रांगोळ्या विविध प्रकारच्या साकारतात. तर ह्या ठिकाणी ते आता रांगोळी साकारण्याचं काम करत आहेत.
विभागीय महिलांकरिता हळदी कुंकाचे आयोजन सुद्धा करण्यात आलं होतं. इमारतीमधील सवाशिनींनी येणाऱ्या प्रत्येक सवाशिनीचा हळदी कुंकू लावून व त्यांना भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान केला. रामनवमीच्या उत्सवाकरता खास गुजरातवरून आलेले यांच्या बिल्डिंगमधले जुने रहिवासी आपल्याला भेटले. आता त्यांच्याकडनं जाणून घेऊया आपण या 75 वर्षाच्या उत्सवाबद्दल. माझं नाव पंकज विनोबाई. मी गुजरातवरून आलो आहे. 5 वर्ष गेली इकडनं मी गुजरातला जाऊन राहायला लागलो. आता हा आमचा अमृत महोत्सवी वर्ष आहे 75वा. काय ते शोभायात्रा आम्ही काढली. या पथकात महिला लेझिम पथक होता. ते पूर्ण आमचा गल्लीतनं पूर्ण श्रॉफ बिल्डिंग जवळ नंतर बीच खाली बिल्डिंग कडे परत आलो. ते सगळं बघितलं. आता छान वाटते आमच्या मंडळांनी काय ते केलंय ते चांगला केलंय. तसाच माझा या मंडळाला शुभेच्छा आहे पुढील वाटचालीसाठी. जय श्रीराम. मित्रांनो, यावर्षी 75 वर्ष असल्यामुळे अष्टविनायक क्रीडा मंडळानं प्रथमच श्री राम भंडाऱ्याचं आयोजन केलेलं आहे. मित्रांनो, आपल्या डॉक्टर कंपाऊंडच्या भंडाऱ्याचं जे जेवण करतात ते मुख्य आचारी श्री गरुडे काका इथे जेवण करणार होते. तर मित्रांनो, आता आपण संध्याकाळी भेटलेलो आहोत आणि ह्या ठिकाणी श्री राम भंडाऱ्याला सुरुवात देखील झालेली आहे. इमारतीमधील सर्व कार्यकर्ते येणाऱ्या प्रत्येक भक्तांना व्यवस्थितरित्या रांगेने महाप्रसाद घेण्यासाठी सोडत होते. खूपच छान आहे. खूप गुड आहे ना, ते आम्हाला खूप आवडतं. लहानपणापासून मी बघतो. आमच्या गोविंदाचे बाळगोपाळ गोविंदाचे हो गोविंदा म्हणजे मी माझ्या वयाच्या 12व्या वर्षापासून गोविंदा जॉईन केलं. निमित्तानं गोविंदाच्या जुन्या आठवणींना देखील उजाळा मिळाला. मित्रांनो, पुढील कार्यक्रम होता तो म्हणजे विभागीय मुलांकरता बालक मेळाव्याचं आयोजन मंडळाच्या वतीनं करण्यात आलं होतं. या बालक मेळाव्यात येणाऱ्या प्रत्येक बालकास मंडळाच्या वतीनं खाऊ वाटप देखील करण्यात आलं.
मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत इमारतीमधील मुलांनी बसवलेले सांस्कृतिक कार्यक्रम. आणि ह्या सांस्कृतिक कार्यक्रममध्ये इमारतीमधील सर्व महिलांनी सुद्धा सहभाग घेतला होता. त्यातील काही निवडक डान्स आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, अष्टविनायक क्रीडा मंडळानं हे रामनवमीचं 75 वर्ष खूपच सुंदररित्या साजरं केलं. माझ्याकडून या मंडळास पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. आणि इथपर्यंत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल त्याला नक्की लाईक करून शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन एका व्हिडिओत.